नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीचा सायन्स भागमधील जो चौथा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम, याचा आज आपण या ठिकाणी काय करणार आहेत, अभ्यास करणार आहेत. तर पहा, विद्युत धारेचे परिणाम हा जो चॅप्टर आहे तो आता 10वीला तर खूप महत्त्वाचा आहे, पण ज्यावेळेस तुम्ही इयत्ता 11वी 12वीला जाता किंवा ज्यावेळेस तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षा देता त्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे, विद्युत धाराबद्दलही माहिती दिलेली आहे. एखादा जो वस्तू आहे त्याच्यावर कोणता प्रभार असतो त्याबद्दलही माहिती दिलेली आहे. विद्युत धारामुळे चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं याबद्दलही माहिती दिली आहे. त्यानंतर चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत धारा कशी तयार होती याबद्दल पण माहिती दिलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा अशा प्रकारच्या संकल्पना या जो चॅप्टर आहे किंवा हा जो पाठ आहे याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणे भविष्याच्या दृष्टिकोनातून हा जो पाठ आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. आता पहा, जर तुम्ही हे पाठ्यपुस्तक ओपन केलं तर पाठ्यपुस्तक उघडल्यानंतर तुम्हाला त्याचं जे पहिलं पेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा की विद्युत सुवाहक म्हणजे काय, किंवा एखाद्या लोखंडाला जर आपण हात लावला तर आपल्याला जो आहे की समजा आपल्या बॉडीमधून करंट का लागत नाही किंवा करंट का फ्लो होत नाही, किंवा तुम्हाला प्रभार वगैरे असं दिलंय, धनप्रभार ऋणप्रभार, हे असे काही प्रश्न दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांचे उत्तरं समजून घेण्यासाठी पहिले आपण काय करू, त्याचं त्याने ऑलरेडी तिथं सांगताना काय सांगितलेलं आहे की तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पाहिलं असेल काही गोष्टी वगैरे आहेत की त्याच्याबद्दल पण तुम्हाला तिथं थोडं वाचायचं सांगितलंय. आता इयत्ता 9वीचं वाचण्यापेक्षा आपण काय करूया, परत एकदा त्या गोष्टी काय करू, थोड्याशा रिवाइज करू. म्हणजे आजचा जो चॅप्टर आहे तो आपला फक्त इंट्रोडक्शन असेल आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे जो दुसरा लेक्चर असेल आपलं, त्या दुसऱ्या लेक्चरपासून आपण काय करू, या टॉपिकला ऍक्च्युअल सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले पहा, हां, तिथे तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा की धनप्रभार ऋणप्रभार वगैरे असं. तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की विद्युत प्रभार म्हणजे नेमकं काय पहा. तर आपण विद्युत प्रभार कशाला म्हटलंय पहा की विद्युत बल अनुभवणाऱ्या पदार्थास प्रभारित असं म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, मला एक सांगा, जर तुम्ही काय केलं, एक दगड घेतलेला आहे आणि त्याच्या शेजारी दुसरा एक दगड ठेवला. आता दोन्ही दगड जर शेजारी ठेवले तर एक तर हे दोन्ही दगड एकमेकांकडे आकर्षितही होत नाहीत किंवा एकमेकांपासून दूरही जात नाही, मग ह्याच्यात काहीच होत नाही. म्हणजे ते आकर्षितही होत नाहीत आणि एकमेकांपासून दूरही जात नाहीत किंवा प्रति आकर्षित पण होत नाहीत. आता इथं आपण काय सांगितलंय, विद्युत बल अनुभवणाऱ्या पदार्थास प्रभारित असं म्हणतात. आता पहा, समजा दुसरं उदाहरण पहा. समजा तुम्ही एक काय केलं, एक चुंबक घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये, ठीक आहे, दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहेत असे एक चुंबक घेतलंय. याच्या शेजारी एक लोखंडाचा तुकडा ठेवला. आता हा लोखंडाचा तुकडा याच्याकडे काय होत असतो, आकर्षित होत असतो. मग आता एखाद्या पदार्थावर विद्युत प्रभार आहे हे आपण कसं सांगणार, जर समजा दोन विद्युत प्रभार असलेले वस्तू जर एकमेकांच्या जवळ आल्या तर एक तर त्या आकर्षित होतील किंवा प्रति आकर्षित होतील. जर आकर्षण किंवा प्रति आकर्षण होत असेल तर समजायचं त्या ठिकाणी विद्युत प्रभार आहे. म्हणून आपण इथं विद्युत प्रभार म्हणजे काय सांगितलंय की विद्युत बल अनुभवणाऱ्या पदार्थास प्रभारित असे आपण म्हणतो. मग आता नेमकं प्रभार किती प्रकारचे असतात, तर प्रभार जे असतात ते दोन प्रकारचे असतात. एक धनप्रभार असतो आणि एक ऋणप्रभार असतो. जो प्रश्न तुम्हाला इथं पुस्तकात विचारलेला आहे, तर धनप्रभार कोणावर असतो, तर धनप्रभार जो असतो तो कोणावर असतो, प्रोटॉनवर. धन आहे म्हणून त्याला आपण प्लस लिहू, ठीक आहे, म्हणजे अधिकचं चिन्ह, आणि ऋण आहे म्हणून इलेक्ट्रॉनवरती ऋण आहे म्हणून ह्याला वजाचं चिन्ह लिहू, ठीक आहे. आता इथं काय केलंय पहा, परस्पर क्रिया, ठीक आहे. समजा आपण असं गृहीत धरू, इथं त्यांनी काय केलेलं आहे की समजा आपण काय केलं, धनप्रभार आहे, तर धनप्रभाराचे दोन समजा वस्तू येतात. आता इथं आपण पाहू पहा, या वस्तूवर पण धनप्रभार आहे, या वस्तूवर पण धनप्रभार आहे. मग ह्या दोन्ही वस्तू पहा एकमेकांपासून काय होतात, प्रति आकर्षित होतात. इथं पण काय पहा, दोघांवरती पण काय ऋणप्रभार आहे. जर ऋणप्रभार असेल तर त्यावेळेस पण त्या काय होतात, प्रति आकर्षित होतात. मग दोन वस्तू आकर्षित कधी होतात पहा, जसं इथं धनप्रभाराची वस्तू कोणाकडे आकर्षित होते, ऋणप्रभाराकडे, आणि ऋणप्रभार वस्तू कोणाकडे आकर्षित होणार, धनप्रभारितकडे. म्हणजे पहा, धनप्रभारित वस्तू जर धनप्रभारावर घेतलं तर ते एकमेकांना दूर ढकलतात, धन धन दूर जातात, आणि ऋण असेल तर त्या वेळेस पण काय होतात, दूर जातात. पण एक ऋण वस्तू जर धनप्रभाराच्या जवळ असेल तर त्यावेळेस ती वस्तू काय होत असते, आकर्षित होत असते. म्हणजे आपण ह्याच्यावरून थोडक्यात काय सांगायचंय पहा की काही वस्तू ज्या असतात निसर्गामध्ये त्यांच्यावरती काय असतो, प्रभार असतो. प्रभाराचे दोन प्रकार असतात, एक धनप्रभार आणि ऋणप्रभार. दोन्ही प्रभार जर सारखे असतील तर ते एकमेकांपासून दूर जातात वस्तू, म्हणजे दोन्ही वस्तू एकमेकांपासून दूर फेकल्या जातात. इथं पण दोन्ही वस्तू दूर फेकल्या जातात. तसंच जर तुम्ही चुंबकामध्ये बघितलं असतं तर या ठिकाणी जर समजा दोन जे समपोल असतील, समजा नॉर्थ आणि साऊथ आहे आपलं, किंवा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव आहे, जर समजा तुम्ही काय केलं पहा, इथं दोन्ही पण
दक्षिण ध्रुव जे आहेत ते शेजारी जर ठेवले तर हे एकमेकांपासून दूर फेकले जातात, हे तुम्ही पाहिलं असेल. किंवा या ठिकाणी जर समजा जर विरुद्ध पोल एकमेकांच्या शेजारी ठेवले, ठीक आहे, तर ह्या वेळेस यांच्यामध्ये काय होतं, आकर्षण होतं. म्हणजे विरुद्ध मध्ये आकर्षण होतं आणि सारखेपणा असला तर त्यावेळेस काय होतं असतं, परस्पर ते एकमेकाला दूर फेकतात. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं, आकर्षणाच्या ऐवजी प्रति आकर्षण होतं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण इथं प्रभाराबद्दल थोडी माहिती सांगू शकतो. आता त्यानंतर पुढे पाहता, ठीक आहे, आता एखादा मूलद्रव्याचा समजा आपण जर अणू घेतला तर त्या अणूवरती नेमका कोणता प्रभार असतो त्याबद्दल आपण थोडक्यात पाहू. तर आता एक समजा मी काय केले पहा, इथे एक काय केलं, मी एक सोडियमचा अणू घेतलेला आहे आणि दुसरा एक क्लोरीनचा अणू घेतलाय. ठीक आहे, आता सोडियमचा अणूमध्ये सोडियमचा अणु क्रमांक जो आहे तो अणु क्रमांक किती आहे, इथं 11 आहे. सोडियमचा अणु क्रमांक आहे 11 आहे. मग अणु क्रमांक म्हणजे नेमकं काय असतं, तर या सोडियमच्या अणूच्या आतमध्ये हा जो न्यूक्लियस आहे तर ठीक आहे, म्हणजे केंद्र आहे, तर या केंद्रामध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या असते. मग सोडियमचा अणु क्रमांक जर 11 असेल तर या ठिकाणी सोडियमच्या आतमध्ये जो अणु क्रमांक हे असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या प्रोटॉनची संख्या प्रोटॉनची संख्या किती असेल, 11 असेल. आता सोडियम जो आहे तर याच्याकडे अणु क्रमांक 11 आहे, त्यामुळे याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या पण 11 असते. तर आपल्याला माहिती आहे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. मग टोटल आपल्याकडे अशा पद्धतीने इथे 11 इलेक्ट्रॉन येतं. मग सध्या आपण जर इथं इलेक्ट्रॉनची संख्या बघितली, ठीक आहे, समजा आपण इथं इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन आहे असं गृहीत धरा, तर त्यांची संख्या पण किती आहे, 11 आहे. ठीक आहे, आता क्लोरीनचा विचार करा. क्लोरीनमध्ये क्लोरीनचा अणुक्रमांक जो आहे तो 17 आहे. क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे, 17 आहे. मग क्लोरीनमध्ये प्रोटॉन, ठीक आहे, प्रोटॉनचं मी पी लिहिले सफिक्स, ठीक आहे, प्रोटॉन किती आहे तिथं 17, कारण ह्याचा अणुक्रमांक किती आहे 17. आता इथं पहा, क्लोरीनच्या कक्षेमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती येतं, 7 इलेक्ट्रॉन येतं. असे टोटल इथं इलेक्ट्रॉन पण किती आहेत, 17 येतं. ठीक आहे, मग आता आपण काय विचारलाय प्रश्न की मूलद्रव्याच्या अणूवरती कोणता प्रभार असतो. आता मला सांगा, आपण याच्या अगोदर काय पाहिलं की प्रोटॉनवरती जो प्रभार असतो तो प्लस असतो किंवा धन असतो आणि इलेक्ट्रॉनवरती जो प्रभार असतो तो ऋण असतो. मग आता एका वस्तूकडे प्लस 11 येत पहा, 11 किती येतं, अधिक मध्ये येतं आणि 11 किती येतं, वजा मध्ये येतं. मग आता यांची सगळ्यांची जर समजा किंमत बघितली तर किती येईल, 0. म्हणजे अणूवरती कोणता प्रभार असतो याचा जर आपण प्रश्नाचं उत्तर सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की अणूवरती जो प्रभार असतो तो किती असतो, 0 असतो. आता हेच उदाहरण आपण क्लोरीनचा अणू बघू. पहा, क्लोरीन मध्ये पण काय 17 प्रोटॉन आहेत, 17 इलेक्ट्रॉन येतं. म्हणून 17 प्रोटॉन असल्यामुळं याच्याकडे 17 प्लस मध्ये चार्ज येतं किंवा प्रभार आहे आणि 17 मध्ये मायनस मध्ये. ह्या दोघांचं जर बघितलं तर प्रभार किती झाला, 0. म्हणजे पहा, अणूवरती प्रभार किती असतो, 0 असतो. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटतं की कधी कधी आपण असं बघतो की जो सोडियमचा अणू वगैरे आहे त्याच्यावरती प्लस लिहिलं जातं किंवा क्लोरीनचा अणू जो आहे त्याच्यावरती मायनस लिहिलं जातं, म्हणजे धन आणि ऋण लिहिलं जातं. मग हा प्रभार त्याच्यावर आहे का किंवा नाहीये. तर बऱ्याचशा मुलांना काय होतं, याच्यामध्ये इथं गोंधळल्यासारखं होतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस अणू असतो, अणूचा जर तुम्ही विचार केला तर त्यावेळेस त्या अणूवरती जो चार्ज असतो किंवा प्रभार असतो तो किती असतो, 0 असतो. मग हे असं कधी लिहिलं जातं पहा. आता आपल्याला माहिती आहे पहा, अणू जो आहे तो कधी स्थिर नसतो, तर तो काय करू शकतो, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करू शकतो. मग एखादा अणू दुसऱ्या अणूला काय करू शकतो, इलेक्ट्रॉन देऊ शकतो. पण तो इलेक्ट्रॉन कधी देईल, जर दुसरा कोणी घेणारा त्याच्यापाशी असेल तरच तो देऊ शकतो. समजा इथं विचार करा की या सोडियमने काय केलं, त्याचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कोणाला दिला, क्लोरीनला दिला. मग पहा, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर, मग आता मी इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय होतंय ते मी इथं बघतो. पहा, मग याने जर एक इलेक्ट्रॉन दिला असता, याच्याकडे सुरुवातीला 11 इलेक्ट्रॉन होते, आता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती राहतील, 10. पण तो देतो काय, फक्त इलेक्ट्रॉन, प्रोटॉन देत नाही. मग एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर, इलेक्ट्रॉन जो आहे तो जर समजा सोडियमने काय केला, दिल्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे तो दिल्यानंतर काय होईल इथं, ते आपल्याला इथं काय करायचंय, सांगायचंय. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय होतंय, सोडियमकडे सुरुवातीला 11 इलेक्ट्रॉन होते, पण आता एक दिला म्हणजे सोडियमकडे आता इलेक्ट्रॉन किती राहिले, तर 10 इलेक्ट्रॉन राहिले. आणि प्रोटॉन जे आहेत म्हणजे 10 वजा चार्ज राहिले आणि प्रोटॉन जे आहेत ते किती होते, 11, म्हणजे 11 अधिक चार्ज राहिला होता. ठीक आहे, प्रभार. मग आता पहा, वजा 10 आहे आणि अधिक 11 आहे, म्हणजे अधिक काय राहणार आहे, 1. मग याचा अर्थ याच्यावरती अधिक 1 चार्ज तयार होतो. म्हणजे पहा, सोडियमच्या अणूवरती धनप्रभार कधी येत असतो, ज्यावेळेस तो एखादा इलेक्ट्रॉन काय करत असतो, क्लोरीनला देत असतो. आता त्याच पद्धतीने पहा,
क्लोरीनचा जर आपण विचार केला तर क्लोरीनच्या या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते. आता त्याने अजून एक घेतला, 8 इलेक्ट्रॉन झालं. कारण आपल्याला माहिती आहे की अणू जो आहे तो कधी स्थिर होत असतो, ज्यावेळेस त्याची शेवटची कक्षा भरलेली असते. मग या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन इथं दिल्यामुळं ह्याच्या दोन्ही कक्षा भरल्या गेल्या आणि याने एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्या पण तिन्ही कक्षा भरल्या गेल्या. त्यामुळेच इथं इलेक्ट्रॉनची काय होत असते, देवाणघेवाण होत असते. ठीक आहे. आता इथं क्लोरीनचा जर आपण विचार केला, हे झालं तुमचं सोडियमच्या बाबतीत. क्लोरीनच्या बाबतीत पहा, आता एक इलेक्ट्रॉन त्याने एक्स्ट्रा घेतला. आता पहिले त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 17 होते, आता इलेक्ट्रॉन किती झाले, 18, म्हणजे 18 ऋण 4 झाला. त्याच्यानंतर पहा प्रोटॉनचा विचार करा, तर प्रोटॉनचा जर विचार केला तर प्रोटॉन किती होते त्याच्याकडे, 17 प्रोटॉन होते, म्हणजे 17 तुम्हाला काय झाले, +4 झाले. ठीक आहे. मग 18 मायनस आहेत आणि +17 आहे, मग याचा अर्थ एक ऋण जास्त आहे, सो याच्यावर वजा एक चार्ज तयार झाला. म्हणून आपण क्लोरीन वरती जो प्रभार लिहितो तो काय लिहितो, ऋण लिहितो. पण हे कधी लिहितो, ज्यावेळेस त्याने इलेक्ट्रॉन घेतला असेल. पण इलेक्ट्रॉनची जर देवाणघेवाण झाली नसेल तर मूळतः जो अणू असतो त्याच्यावरती कोणता प्रभार असतो, शून्य प्रभार असतो. तर शून्य प्रभार का असतो, कारण त्याच्याकडे असलेल्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या दोघांची संख्या काय असते, सारखी असते. आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरती जे प्रभार असतात ते सारख्याच किमतीचे असतात, फक्त त्यांचं जे चिन्ह आहे ते अपोजिट असतं. म्हणजे एकावर धन असतं तर एकावरती ऋण असतं. त्याच्यामुळे अणूवरती चार्ज किती येतो, 0 येतो. त्याच्यानंतर पुढे पाहता, आता इथं आपण विद्युत विभव आणि विभवांतर दिलंय. तर आता हे पण तुम्हाला ना इयत्ता 9वी मध्ये दिलं होतं. पहा इयत्ता 9वी मधला हा भाग आहे. तर आपण इथं पहिले एक लक्षात घेऊ, विद्युत विभव म्हणजे नेमकं काय. पहा तर त्यासाठी मी समजा इथं काय केलंय, एक बिकर घेतलंय, समजा असं गृहीत धरा, या बिकर मध्ये पाणी आहे असं गृहीत धरा. ठीक आहे. ह्या ठिकाणी काय पाणी आहे. ठीक आहे. आता या बिकर मध्ये मी काय केलं, हा जो ए बिंदू आहे, हा ए एक बिंदू आहे, इथं बी बिंदू आहे आणि सी बिंदू आहे. या तिन्ही बिंदूला काय होतंय पहा, जी ऊर्जा ट्रान्समिट करण्याची किंवा ऊर्जा देण्याची जी क्षमता आहे ती वेगवेगळी आहे. आता ती कसं पहा, ए बिंदू जो आहे तो सगळ्यात कमी उंचीवरती आहे, म्हणून ह्याचं मी विभव काय म्हणलं, याचं विभव मी काय म्हटलं, विभव जे आहे ते कसं आहे, कमी आहे. याचं विभव कसं आहे, कमी आहे. समजा याचा आपण सध्या विचार करत नाही. समजा आपण सी बिंदूचा विचार करा. सी बिंदूची उंची जास्त असल्यामुळं आपण असं सांगितलं की त्याचं विभव जे आहे ते जास्त आहे. विभव जे आहे जास्त आहे. आता विभव जे आहे हे जास्त किंवा कमी आपण हे कशावरून ठरवणार, तर लक्षात घ्या, विभव म्हणजे काय असतं. उदाहरणार्थ सांगतो, समजा मी काय केलं, या ठिकाणी एक होल पाडलं. ठीक आहे. आता होल पाडल्यानंतर इकडच्या लेवलचं जे पाणी आहे ते इकडनं जायला लागेल, म्हणजे पाण्याचा जो फ्लो आहे तो इकडनं इकडं होईल. पहा पाण्याचा फ्लो कुठं होईल, इकडनं इकडं. समजा इथं होल न पाडता मी जर इथं होल पाडला असतं तर इकडचं पाणी इकडे जाणारच नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, विद्युत विभव जे आहे ते इथं आपण काय सांगितलं, जास्त आहे, आणि इथं विद्युत विभव काय सांगितलंय, कमी आहे. जास्त कशामुळे झालं, तर या ठिकाणी जे विद्युत विभव आलेले ते कशामुळे आलेले, त्याला उंचीमुळे आलेले. तर विद्युत विभव म्हणजे नेमकं काय असतं, एखाद्या बिंदूपाशी जी त्याची काही ऊर्जा असते तर त्याला आपण विद्युत काय म्हणतो, विभव म्हणतो. आता मला एक सांगा, या ठिकाणी विद्युत विभव समजा असं गृहीत धरा, याच्यापेक्षा याची उंची काय जास्त आहे. समजा आपण असं गृहीत धरू, इथलचं विद्युत विभव जे आहे ते 10 व्होल्ट वगैरे आहे आणि इथलचं जे विद्युत विभव आहे ते समजा काहीतरी 0 व्होल्ट आहे असं गृहीत धरा. ठीक आहे. आता विद्युत विभवांतर म्हणजे नेमकं काय असतं पहा, तर पहा या उंचीमध्ये जे विद्युत विभव आहे आणि या उंचीचं जे विद्युत विभव आहे या दोघांमधला जो फरक आहे त्याला आपण म्हणतो विद्युत विभवांतर. आणि जोपर्यंत विद्युत विभवांतर नसतं तोपर्यंत त्या ठिकाणी पाणी जाणार नाही. आणि विद्युत विभव जे आहे किंवा विद्युत विभवांतर झाल्यानंतर जी ऊर्जा आहे ती कधी पण जास्त विद्युत विभवाकडून कमी विद्युत विभवाकडे जाते. म्हणजे पहा इकडे जर आपण होल पाडलं तर याचं विद्युत विभव कमी आहे, इकडे होल पाडले पण इकडे विद्युत विभव कसं आहे, जास्त आहे, म्हणून इकडचं पाणी कधी इकडे जाणार नाही, तर पाणी इकडनं इकडे जाणार. म्हणजे जास्त विद्युत विभवाकडून कुठे जात असते, कमी. म्हणजे पहा आपण जर समजा एखाद्या बिल्डिंगच्या वरती पाण्याची टाकी ठेवली असेल, त्यामध्ये जर पाणी भरलं तर त्याचं विद्युत विभव समजा जास्त आहे, आणि एखाद्या ग्राउंड फ्लोअरला एखादी रूम आहे तर त्याचा विद्युत विभव काय असेल, कमी असेल. मग जर आपण त्यातून पाईप जोडला तर आपोआप त्या वरच्या पाण्याच्या टाकीमधलं पाणी खाली जे आहे जे काही रूम असेल तिथे पाणी काय होऊ शकतं, येऊ शकतं. मग त्याच्याबद्दल आपण इथं थोडं दिलंय पहा. विद्युत विभव म्हणजे नेमकं काय पहा, एखाद्या बिंदूवरील विद्युत ऊर्जेचे प्रमाण. समजा मी काय केलं, इथलची विद्युत ऊर्जा आहे समजा असं गृहीत धरा की विभव सांगताना मी काय सांगितलं, 0 व्होल्ट सांगितलं, इथं सांगताना मी ते 10 व्होल्ट सांगितलं. आता पहा विशिष्ट बिंदूच्या संदर्भात मोजले जाते. समजा इथं 0, इथं जर मोजायचं असेल तर माझ्याकडे किती आलं असतं, 5 व्होल्ट. समजा इथं मोजलं तर ते 10 व्होल्ट. एकक कशाचं आहे, व्होल्टचं.
स्थिर स्थिती दर्शवते. समजा या ठिकाणी नेमकं विभव किती असेल ते सांगण्याचं काम कोण करणार आहे? विद्युत विभव. उदाहरण, एका बिंदूच्या विद्युत विभव 5 व्होल्ट असू शकते. पहा, जसं या बिंदूचं विभव किती आहे? 0 व्होल्ट. याचं किती आहे? 5 आहे. याचं किती आहे? 10 आहे. आता दुसरं काय दिलंय? विद्युत विभवांतर. विभवांतर म्हणजे काय असतं? हा एक बिंदू आणि हा बिंदू, ह्या दोघांच्या विद्युत विभवामध्ये किती फरक आहे? म्हणजे पहा, दोन बिंदूमधील विद्युत ऊर्जेतील फरक. मग जसं 0 आणि 5 मध्ये 5 चा फरक आहे, 0 आणि 10 मध्ये 5 चा फरक आहे, 5 आणि 10 मध्ये 5 चा फरक आहे. मग पहा, दोन बिंदूच्या विद्युत विभवामधील फरक, याचं एकक पण व्होल्ट आहे. विद्युत प्रवाह चालू राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरक शक्ती. तर विद्युत विभव चालू असण्यासाठी काय लागतं? दोघांमध्ये विभवांतर लागतं. म्हणजे जर उदाहरणार्थ सांगतो पहा, मी जर या ठिकाणी काय केलं, एक बिकर घेतलंय आणि दुसरं या ठिकाणी एक बिकर घेतलंय आणि या ठिकाणी मी याच्यामध्ये पाणी भरलंय, याच्यामध्ये पण पाणी भरलेलं आहे, दोन्हीमध्ये पण. आणि समजा हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड येतं, म्हणजे एकमेकाला जॉईन येतं. आता एक विचार करा, याच्या पाण्याची लेवल आणि याच्या पाण्याची लेवल सेम आहे. मग याच्यामुळे काय होईल? ह्या दोघांचं विद्युत विभव काय असेल? सारखं असेल. समजा मी याचं विद्युत विभव पण 0 व्होल्ट धरलं किंवा 5 व्होल्ट काही धरा, याचं पण 0 व्होल्ट धरा. मग ह्या दोघांच्या विभवांतराची किंमत जी आहे ती किती आहे? 0 आहे. मग इथं विद्युत विभवांतरच नाहीये. विद्युत विभवांतर नसल्यामुळं पाणी इकडनं इकडं जाणार नाही. त्याच पद्धतीने पहा, समजा मी दुसरं एक इथं बिकर घेतलंय आणि दुसरं या ठिकाणी एक बिकर घेतलेलं आहे. आता यामध्ये पण पाणी आहे, यामध्ये पण पाणी आहे. समजा हे जमिनीवरती ठेवलंय आणि मी एका टेबलवरती ठेवलंय. आता या बिकरमध्ये काय होईल? इकडनं असं कनेक्टेड आहे. आता पहा, याच्यापेक्षा याची उंची जास्त आहे, मग याचं विद्युत विभव काय आहे? जास्त आहे. समजा याचं विद्युत विभव मी 5 व्होल्ट सांगितलं आणि याचं विद्युत विभव 0 व्होल्ट सांगितलं. आता मला सांगा, हे विद्युत विभव आणि हे विद्युत विभव ह्या दोघांच्या किमतीमध्ये फरक आहे. जर फरक असेल तर पाणी इकडनं इकडे जाणार आहे. मग मी इथं काय सांगितलं आपण? विद्युत प्रवाह चालू राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरक शक्ती. म्हणजे विभवांतर जर असेल तरच विद्युत शक्ती किंवा पाणी इकडनं इकडं जाणार आहे. त्यानंतर काय? उदाहरण इथं दिलंय पहा त्यांनी, काय? एका बिंदूचा विभव 10 व्होल्ट आहे. समजा या एका बिंदूचा, जसं मी इथं सांगितलं, समजा या बिंदूचा विद्युत विभव आहे 10 व्होल्ट आणि दुसऱ्याचा किती आहे? 5 व्होल्ट आहे. तर याचा समजा किती आहे? 5 व्होल्ट आहे. तर अशा वेळेस यांच्या दोघांमधला जो फरक येईल 10 आणि 5 व्होल्ट मध्ये, तो किती आला? 5 व्होल्टचा. तर यालाच आपण काय म्हणणार? विद्युत विभवांतर म्हणणार. आणि लक्षात घ्या, जोपर्यंत पहा, जसं जोपर्यंत ह्या दोन बिकरची लेवल सेम असेल तोपर्यंत याच्यातून पाणी जाणार नाही. त्याच पद्धतीने जोपर्यंत दोन्ही जे बिंदू आहेत ते सेम विद्युत विभवाला असतील तर त्यामध्ये विद्युतधारा जाणार नाही. विद्युतधारा त्याच वेळेस जात असते ज्यावेळेस त्याचे दोन बिंदूपैकी एक बिंदू जो आहे त्याचं विद्युत विभव जास्त असेल आणि एकाचं कमी असेल. म्हणजे थोडक्यात काय, तर या दोघांच्या दोन बिंदूमध्ये जे विद्युत विभव असतं त्यांच्यामध्ये तुम्हाला काहीतरी फरक असला पाहिजे. म्हणजेच त्याला आपण विद्युत विभवांतर म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. जोपर्यंत विद्युत विभव नाही तोपर्यंत विद्युतधारा नाही. आता आपण ह्याला अजून थोडं समजून घेऊ. आता इथं समजून घेण्यासाठी पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, इथं समजा एक दोन बिकर येतं, असं गृहीत धरा. ठीक आहे, हे पण एक बिकर आहे समजा असं, ह्याच्यामध्ये पण पाणी. ठीक आहे, मग आता एक विचार करा, ह्या दोन्हीची क्षमता पहा किंवा उंची जी आहे ती सारखीच आहे. म्हणून मी काय सांगितलं, समजा उदाहरणार्थ पहा, याचं विद्युत विभव 5 व्होल्ट आहे, याचं विद्युत पण विभव 5 व्होल्ट आहे. ठीक आहे, दोन्ही बिंदू काय येतं? एकाच उंचीवर येतं. मग याच्यामधलं जर मी विभवांतर घेतलं असतं, जर याच्यामधलं मी विभवांतर जर घेतलं असतं तर विभवांतर म्हणजे काय? दोघांमधला फरक. सो मी काय केलं असतं, ए बिंदू मधलं विभव, ठीक आहे, सो ए बिंदू मधलं काय घेतलं? विभव मायनस बी मधलं किंवा वजा बी मधलं, दोघांचं विद्युत विभव काय येतं? सेम येतं. दोघांचे विद्युत विभव काय येतं? सेम येतं. मग विभवांतर किती झालं? 0. सो विभवांतर 0 असल्यामुळे पाणी ना या बिकर मधून इकडे जाणार ना इकडनं इकडे जाणार. त्याच पद्धतीने दुसरं एक उदाहरण पाहू. पहा, समजा या ठिकाणी मी काय केलंय, एक दुसरं बिकर घेतलंय, या बिकर मध्ये पण पाणी, या बिकर मध्ये पाणी असेल किंवा रिकामं पण असेल असं गृहीत धरा, काही पण. ठीक आहे, आता पहा, समजा या बिंदूचा विचार करा, ए बिंदू, इथं बी बिंदू आहे. आता दोन्हीचा विचार जर केला तर समजा याचं काही विद्युत विभव वगैरे असेल, काहीतरी असं गृहीत धरू की इथं 5 व्होल्ट आहे आणि ए जो आहे तो त्याच्यापेक्षा त्याची उंची काय जास्त आहे, म्हणून मी याचं काय घेतलं? 10 व्होल्ट घेतलं. मग आता या ठिकाणी विभवांतर जर बघितलं, इथं विभवांतर जर बघितलं तर विभवांतर किती येणार? तर तुम्ही काय करता, 10 ह्या एचं वजा याचं किती आहे? 5. मग या दोघांमध्ये फरक किती आला? 5 व्होल्टचा आला. म्हणजे या ठिकाणी विभवांतर किती झालं? 5 व्होल्ट झालं. मग विभवांतर आहे म्हणून पाणी इकडनं इकडे येणार. आता तुम्ही असा विचार करत असाल की हे सगळं पाण्याच्या बाबतीत चाललंय, पण आपला तो मूळ जो चॅप्टर आहे तो कशाचा आहे? विद्युतधारेचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही हे विशिष्ट म्हणजे जसं एक सारख्या उंचीला पाणी कधी जातं आणि
एका ठिकाणाहून दुसरीकडे कधी जाईल हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी पण लक्षात येणार नाहीत. आता आपण काय करू, ह्याच गोष्टी ज्या येतात त्या मी काय करतो या ठिकाणी, ठीक आहे, आपण याच्या विद्युत धारेच्या बाबतीत कसं समजून घ्यायचं ते पण आपण इथं पाहू. आता उदाहरणार्थ पहा, आता तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पहा की काय करतो आपण, समजा मी काय केलं, या ठिकाणी एक बल्ब घेतलाय, ठीक आहे, आणि ह्या बल्बला मला काय करायचंय, एखादी बॅटरी वगैरे काय करायची, कनेक्ट करायची, ठीक आहे. समजा मी इथं एक प्लग पण जोडतो, ठीक आहे. सो इथं एक प्लग जोडलेला आहे आणि या ठिकाणी एक काय केलेली आहे, बॅटरी जोडलेली आहे, ठीक आहे. आता बॅटरीमध्ये काय असतं पहा, आपण बऱ्याच वेळेस काय करतो, इथं परिपथ म्हणतो, विद्युत परिपथ. तर या विद्युत परिपथाला इथं धनचिन्ह असतं आणि इकडे ऋण असतं आणि ह्याला विभवांतर आपण म्हणतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये विभवांतर आहे. आता हेच कधी कधी आपण हे पण पाहतो पहा की एखाद्या ठिकाणी कधी कधी असं पण दाखवलं जातं, काय एखादा सेल दाखवला जातो पहा, त्याच्यावर एकीकडे धनप्रभार एकीकडे ऋणप्रभार असंही दाखवतात. किंवा पहा आपल्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक बोर्ड असतो, सर्किट वगैरे, तर त्याच्या शेजारी पहा, समजा एखादं इथं स्विच आहे, ठीक आहे, चालू बंद करायचं, आणि त्याच्या शेजारी आपला असा एक प्लग आहे, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आहे. याच्या आतमध्ये आपण मोबाईल चार्जिंग करतो किंवा काही पण आपल्याला इलेक्ट्रिक करायच्या गोष्टी असतील तर आपण इथं पिन वगैरे लावतो आणि नंतर हे स्विच काय करतो, चालू करतो. जर समजा हे चालू केल्यानंतर तुम्ही एक बघू शकतात पहा, समजा हे माझ्या हातात जे आहे हे टेस्टर आहे, तर जर तुम्ही टेस्टरने चेक केलं तर तुम्हाला एका ह्याच्यामध्ये टेस्टरमध्ये लाईट लागते, म्हणजे ऑन होते किंवा चालू होते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये टेस्टर लागत नाही, म्हणजे काय होते, ऑफ होते, ठीक आहे. एका ह्याच्यामध्ये टेस्टर लागते आणि एका ह्याच्यामध्ये लागत नाही. तर लक्षात घ्या, ज्यामध्ये टेस्टर लागत असते त्याला त्या ठिकाणी जे विभवांतर असतं किंवा विद्युत विभव असतं ते 220 व्होल्टचं असतं समजा, आणि या ठिकाणी जे आहे ते 0 व्होल्ट आहे, कारण तिथे काहीच नाहीये. मग ह्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर झालं, तर 220 व्होल्ट झालं फरक, ह्या टोक आणि हे टोक. म्हणून आपण कधी पण लक्षात घ्यायचं की एक टोक जे आहे ते आपण काय करतो, प्लसला जोडतो. जसं पहा हे कनेक्शन दाखवलंय तर मी याला असं दाखवू शकतो पहा, समजा आपलं एक स्विच आहे आणि हे स्विच चालू बंद करायचे, ह्या पिनेमधून मी काय केले, एक वायर काढलेली आहे इथं आणि इथे एक बल्ब लावलेला आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी इथे ज्यावेळेस तुम्ही स्विच चालू करता त्यावेळेस हा बल्ब काय होणार, लागणार. मग का लागला, कारण इथं प्लस प्रभार आहे आणि इथं ऋण आहे, म्हणजे इथं जे विद्युत विभव आहे हे खूप काय आहे, जास्त आहे, आणि इथं जे आहे ते कसं आहे, कमी आहे. म्हणून विद्युत धारा जास्त कडून कुठे जाणार आहे, कमीकडे जाणार आहे. मग तेच या ठिकाणी आपण पाहू. आता पहा, जर मी काय केलं, स्विच चालू केलं, स्विच चालू केल्यानंतर काय होईल पहा, ह्याच्यावर मी प्रेस केलं, प्रेस केल्यानंतर हे जे कनेक्शन आहे ते इथं होईल, ठीक आहे, म्हणजे ही जी प्लग किडी आहे ही काय होईल, बंद होईल. मग समजा आपण असं गृहीत धरू की या ठिकाणी जर मी ह्या स्विचला बंद केलं तर काय झालं असतं पहा, ही स्विच अशी कनेक्ट झाली असती चालू केल्यानंतर, आणि मग या ठिकाणी इकडनं विद्युत धारा इकडे येते आणि तीच विद्युत धारा ह्या बल्ब मधून जाते, अशा पद्धतीने परत इकडं रिटर्न येणार आणि मग हा बल्ब तुम्हाला काय होतो, चालू होतो. जर मी स्विच चालूच्या ऐवजी बंद केलं, म्हणजे ओपन केलं, तर परत या ठिकाणी काय होणार, हे बंद केल्यानंतर हे जे स्विच बंद करू त्यावेळेस परत हे वरती जातं आणि ह्याच्यामधलं कनेक्शन काय होतं, बंद होतं. मग इकडून इकडे विद्युत धारा जात नाही, म्हणजे आपण जे स्विच चालू बंद केल्यानंतर अशा प्रकारे विद्युत धारा होते. आता एक पहा, तुम्हाला जे विद्युत विभव आणि विभवांतर जर सांगायचं असेल हे स्विचच्या बाबतीत, तर आपण इथं अजून थोडंसं डिटेलमध्ये पाहूत. पहा अजून एक थोडं सांगतो. तुम्ही एक पहा, घरामध्ये एक पाहिलं असेल की समजा आपण असं गृहीत धरू, ठीक आहे, हा आपला इलेक्ट्रिकचा बोर्ड आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकलचा बोर्ड आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, समजा आपण असं गृहीत धरू, इथं अशा पद्धतीने तुम्हाला हे पिन हे करण्यासाठी होल्स येतं आणि इथे एक स्विच दिलेले. आता पहा, तुम्ही जर दोन वायरिंग घेतल्या, दोन वायरिंग पहा, तुम्हाला एक लक्षात घेतं, इथं टेस्टर तुमचं चालू होतंय, इथं पण टेस्टर समजा चालू होतं. समजा तुम्ही टेस्टर जर याच्यात कनेक्ट केलं स्विच चालू असताना, तर तुम्हाला टेस्टर ग्लो होतं, म्हणजे ह्या दोघां ठिकाणी विभवांतर काय जास्त आहे आणि इथं विभवांतर कसं आहे, कमी आहे. मग तुम्ही जर नीट विचार केला, समजा इथं विभवांतर नाही, जर तुम्ही मोबाईल चार्जिंग करताना जर या दोघांमध्ये कनेक्शन घेतलं, पहा इथं चालतोय, इथे लागत नाहीये, इथे पण लागत नाही, मग ह्या दोघांचा जर विचार केला तर विभवांतर आहे, कारण इथं विभव जास्त आहे, इथं काय कमी आहे. मग इथं तुम्हाला मोबाईल चार्जिंग होणार, ह्या दोन पॉइंटला पण मोबाईल काय होणार, चार्जिंग होणार, कारण का विद्युत विभव जास्त आहे, इथं काय कमी आहे. आपल्याला काय पाहिजे की या ठिकाणी विद्युत धारा जाण्यासाठी या ठिकाणी जे आपण टोक जोडणार आहेत हे बल्बचे, ते वेगवेगळ्या विभवाला काय पाहिजे तर जोडलेले पाहिजेत. मग इथं पण विद्युत धारा जाते, इथं पण अशी क्रॉसमध्ये पण जाते, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण विद्युत विभव आणि विभवांतर काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. आता त्याच्या पुढे पहा, आता तुम्हाला विद्युत सुवाहक सांगितले पहा. आता विद्युत सुवाहक कोणाला म्हणतात, ज्याच्यामधून विद्युत धारा जाऊ शकते त्याला विद्युत सुवाहक म्हणा,
ठीक आहे, विद्युत धारा सहज वाहू शकते अशा पदार्थाला विद्युत सुवाहक म्हणतात. दुसरं काय उदाहरण कोण झाले तर तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, लोखंड, चांदी, सोने म्हणजे जे सगळे धातू असतात तर त्यांच्यामधून काय होत असते विद्युत धारा जात असते. पहा मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि विद्युत क्षेत्र तयार झाली की ते सहज हलू शकतात. आता धातूमध्ये कसं असतं पहा, धातूमध्ये काय असतं समजा आपण असं गृहीत धरू ॲल्युमिनियमचा तुम्ही धातू घेतला किंवा लोखंडाचा घ्या, कोणाचा घ्या, सोने चांदी, ठीक आहे. समजा हे धातूचे अणू येतं, ठीक आहे, धातूचे अणू येतं. आता हे त्याचे अणू आहेत समजा असं गृहीत धरा. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं पहा की हे जे इलेक्ट्रॉन असतात ते मुक्त असतात. मुक्त म्हणजे काय, त्या अणू जो आहे म्हणजे आपण असं गृहीत धरा ह्या अणू जो आहे तो या केंद्रापासून खूप दूर असतो. मग दूर असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन काय असतो मुक्त असतो. म्हणजे ह्यांच्यावरती जे आकर्षित लागलेलं बल आहे ह्या प्रोटॉनचं ते त्याच्यावर काय असतं कमी असतं. त्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन येतं हे मुक्तपणे इथं ह्याच्या आतमध्ये काय असतात इकडून तिकडे पळत असतात. प्रत्येक अणूचे जे इलेक्ट्रॉन असतात इथं दिले पहा मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि ते विद्युत क्षेत्र झाले की ते सहज हलू शकतात. मग हे इतके मुक्त असतात की ह्याला जर मी विद्युत धारा दिली म्हणजे उदाहरणार्थ पहा समजा ह्याच ठिकाणी मी घेतो की समजा इथे आपण ते घेऊ समजा, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय याला, ठीक आहे, हे मुक्त इलेक्ट्रॉन असते तर समजा मी काय केलं एक वायर घेतली लोखंडाची आणि याच्या आतमध्ये हे ऑलरेडी मुक्त इलेक्ट्रॉन आहेत. ज्यावेळेस मी याला काय करेल धन आणि ऋण असा प्रभार देईल, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यावर कोणता प्रभार असतो ऋण. मग ऋण प्रभार असल्यामुळं ते इलेक्ट्रॉन काय होतात इकडनं इकडे यायला लागतील. कोण इलेक्ट्रॉन, ठीक आहे, ठीक आहे. इंग्लिशमध्ये लिहिले पण समजून घ्या. इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यावर प्रभार कोणता असतो ऋण प्रभार असल्यामुळं ते कोणाकडे जातात धनकडे आकर्षित होतात. मग एकदा का इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन इकडे एका दिशेला यायला लागले, जसं मी याला प्लस प्रभार दिला असता आणि इकडे जर मायनस, तर ह्या इलेक्ट्रॉन जे येतात ते इकडे काय होतात फ्लो व्हायला लागतात किंवा इकडे पळायला लागतात. ठीक आहे, म्हणून इथं सांगितलं की ते सहज हलू शकतात. या पदार्थांमध्ये धात्विक बंध असतो. हे जे बंध असतात, ठीक आहे, म्हणजे मेटलमध्ये किंवा त्याला मेटॅलिक बॉन्ड पण म्हणतात, तर त्या बंधाला आपण कोणता म्हणतो धात्विक बंध. तर धात्विक बंधामध्ये काय असतं की इलेक्ट्रॉन जे असतात ते काय असतात की मुक्तपणे फिरत असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो धात्विक बंध म्हणतो. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन जे आहेत ते जरी तुम्हाला धनप्रभाराकडे येत असतील तर निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी काय होत असतात हायर करून म्हणजे उंची जास्त उंचीकडून कमीकडे जातात. पाणी जास्त उंचीकडून कमी, त्याच्यानंतर उष्णता जास्त उष्णतेकडून कमीकडे, म्हणून विद्युत धारा जी आहे ती कुठे जात असते धनकडून ऋणकडे. म्हणजे विद्युत धारा जाते धनकडून ऋणकडे पण इलेक्ट्रॉन जात असतात ऋणकडून धनकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन आकर्षित होतात धनकडे आणि विद्युत धारा जाते ऋणकडे. ठीक आहे, आता पुढे पहा. पुढे काय विद्युत दुर्वाहक म्हणजे काय. आता विद्युत दुर्वाहक कोणाला म्हणणार ज्याच्यामधून विद्युत धारा वाहू शकत नाही. आता ह्याच्यामधून का वाहत नाही, उदाहरण रबर, लाकूड, प्लॅस्टिक झालं. आता पहा विद्युत धारा वाहण्यासाठी काय लागतं प्रभार लागतो आणि प्रभार कोणावरती आहे इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनवरती. तर यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉनच नसतात. लाकूड असेल प्लॅस्टिक असेल तर यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. मुक्त जे आहेत ते इलेक्ट्रॉन काय करतात ह्याच्यामध्ये नसतात. मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. मुक्त इलेक्ट्रॉन नसल्यामुळे या ठिकाणून विद्युत धारा जात नाही. पुढे पाहता. ठीक आहे, आता जर तुम्ही पाठ्यपुस्तक ओपन केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जो पहिला आणि दुसरा असे दोन प्रश्न दिले होते. काय की विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो. तर हे कशाच्या आधारे ठरवणार, त्यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन आहेत की नाही किंवा त्याच्यामधून विद्युत धारा जाऊ शकते की नाही जाऊ शकत, याच्यावरती आपण ठरवतो की विद्युत वाहक आहे की दुर्वाहक आहे. ठीक आहे ना. आपण पाहिलं जे धातू आहेत ते विद्युत सुवाहक आहेत. ठीक आहे, आणि विद्युत सुवाहक असल्यामुळे त्यांच्यामधून विद्युत धारा जाते. आता ते विद्युत सुवाहक आहे कारण त्यांच्यामध्ये धात्विक बंध आहे आणि धात्विक बंध असल्यामुळे काय होतं त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन येतं, त्याच्यामुळे त्याच्यामधून विद्युत धारा जाते. आता दुसरं पहा, लोखंड हे विद्युत सुवाहक आहे परंतु खाली पडलेल्या लोखंडाच्या तुकडाला हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही असं विचारले. आता मला एक सांगा, समजा आपण असं गृहीत धरू मी मगा जे सांगितलं होतं ते हे एक तुमच्या घरामधले बोर्डचं स्विच आहे. इथं तुम्ही स्विच काय केलं चालू ठेवलेले. आता एक लोखंडाची जी तार आहे ती तुम्ही हातामध्ये पकडली आणि एक इथं पकडलेली जिथं आपल्याकडे काय समजा हाय व्होल्टेज वगैरे आहे असं गृहीत धरा आणि तुम्ही स्विच चालू केलं. आता तुम्ही स्विच चालू केल्यानंतर तुम्हाला लगेच झटका लागतो, कारण का इथं जे व्होल्टेज आहे किंवा विभवांतर आहे विद्युत विभव आहे ते किती आहे 220 व्होल्ट आहे आणि आपण हातात जे पकडलं तर आपण जमिनीवरती उभे येतं. तर जमिनीवरती जमिनीचं विद्युत विभव आपण 0 व्होल्ट घेत असतो. जमिनीचं जे विद्युत विभव असतं ते 0 आहे. मग आता इथं विद्युत विभवांतर राहिलं कारण का 220 आणि 0
याच्यामध्ये फरक आला. मग जर फरक आला असेल तर विद्युतधारा वाहणार, म्हणून या ठिकाणी इकडनं विद्युतधारा इकडे येते. समजा तुम्ही काय करताय, इथे जमिनीवर पडलेला एक लोखंडाचा तुकडा आहे, ठीक आहे, आणि या लोखंडा तुकडा हा ए बिंदू झाला, हा बी बिंदू. या ए बिंदूला तुम्ही हात लावला. आता ए बिंदूचं जर आपण टोक बघितलं तर ए बिंदूच्या जमिनीवरती आहे. मग जमिनीवरती आपला विभव, विद्युत विभव किती आहे? 0 व्होल्ट आहे. आणि दुसरं जे टोक आहे ते समजा जमिनीवरतीच पडलेलं आहे, मग इथं पण किती आहे? 0 व्होल्ट आहे. मग या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं विभवांतर नाही. मग विभवांतर नसल्यामुळं त्या ठिकाणी विद्युतधारा वाहणार नाही. पहा, समजा हे लोखंडाचा तुकडा आहे, मी एक टोक इकडं पकडलं आणि एक टोक इकडं पकडलं, तरी विद्युत आपल्याला शॉक लागत नाही. का? कारण ह्याच्यातले जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकीकडे वाहू शकत नाहीत. का वाहत नाहीत? कारण ह्याच्यामध्ये विभवांतर नाही. जसं आपण पाठीमागं पाहिलं होतं, 2 बिकरची समजा जी उंची आहे ती जर सारखी असेल, म्हणजे बिंदू जर सारखे असतील, तर त्या ठिकाणी विद्युतधारा वाहू शकणार नाही. मग विद्युतधारा इथं आपल्याला शॉक का लागत नाही? कारण का इथं दोन्ही बिंदू जे आहेत त्यांच्यामध्ये विद्युत विभव सारखा आहे, त्यामुळे विभवांतर किती येईल? 0 व्होल्ट येईल. तर अशा पद्धतीने हे या चॅप्टरचं जे काय आहे ते आपलं इंट्रोडक्शन आहे. आता यानंतरचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे ऍक्च्युअल आपला जो चॅप्टर आहे किंवा आपला जो टॉपिक आहे, त्याची सुरुवात आपण काय करूया? पुढील लेक्चरमध्ये करूया. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू.